मस्त स्वस्त आणि जबरदस्त. व्हेरी नाईस. आय एम लव्हिंग इट. थँक यू. ओके, लेट मी जस्ट चेक सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केलेत का. पडद्यामागचे ऑन करा. मुखमंडल दाखवा जरा. कोणाला शिकवते नेमकं मी. नमस्ते मॅडम. नमस्कार. मग कसे आहात सगळे. उत्तम, मस्त, जबरदस्त. एकदम. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. एक तर जे येतो ना आपण मस्त जबरदस्त राहायचं आहे, बाकीचं होतच राहणार आहे. ओके. आता माझा आवाज येत नाहीये. येतोय येतोय, क्लिअर आहे. काही काहींना येत नाहीये. आप स्वतःच तुमचं हे चेक करा, नेटवर्क चेक करा आणि साऊंड चेक करा. ओके. नाही नाही, तर आता आता व्यवस्थित येतोय, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. तर मग आता पुढचा प्रश्न. कुठे आहात. व्हेरी नाईस. आता कुठे आहात, नेमके कुठे आहात. वर्तमान कोणत्या काळात. तरी कॉन्शियस माइंड मध्ये. ओके, वर्तमान काळात. क्लासमध्ये आता क्लासचं ऐकत आहोत, म्हणजे हम्म. क्लासमध्ये आहोत पूर्णपणे. ओके, वर्तमान काळात आहात. छान. माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं, म्हणजे ऍक्च्युअल मिनिंग होतं की कुठे आहात. काल आपण प्रवास सुरू केला, हो की नाही प्रमोद सर. कुठे आहात सकाळी ऐकलं. हो, सकाळी होतात ना. होतं पण गडबड होती जरा जास्त. हा. कुठे आहात. वर्तमानात आहात. व्हेरी नाईस. कालपासून जो प्रवास सुरू केला त्या प्रवासामध्ये कुठपर्यंत आहात. अजून त्या प्रवासाच्या स्टार्टिंग पॉइंटवरून आपण विचार करतोय की एक पाऊल टाकायचा विचार करून आलो. काल आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये होतो. आज आपण रेकी म्हणजे काय हे शिकणार आहोत, त्यामध्ये आहोत आपण. म्हणजे प्रवासाच्या पुढे एक पाऊल आलात. जे कोणी कालपासून फिल्टर होऊन आज प्रेझेंट आहेत ते प्रवासामध्ये आलेले आहेत. म्हणून आपण प्रेझेंट मध्ये जगतोय. भूतकाळ सोडून द्यायला शिकत आहोत आणि फ्युचरची प्लॅनिंग करण्यासाठी आजपासून काम करणार आहोत. बरोबर. किती गोष्टी मिळवायच्या आहेत. 5 गोष्टी. व्हेरी गुड. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. आणि रेकी म्हणजे काय त्याचं उत्तर दिलं तुम्ही. कशाला शिकवायची गरज आहे. ह्या 5 गोष्टींमध्ये जे काही अडथळे असतील ते आपण काढायचे आहेत, बाहेर लोटायचे आहेत. रेखीच्या साधनांनीच बाहेर लोटायचे आहेत. रेखीच्या साधनांनी सगळे अचीव करायचं आहे. तर आज आपण बघूयात रेकी म्हणजे काय, नेमकं काय शिकणार आहोत आपण. सगळ्यात आधी प्रेझेंट मध्ये आहोत. वेल अँड गुड. पुढचं आहे ते म्हणजे आपण असलो काय नसलो काय जगाला फरक पडणार आहे नाही. जग चालू राहणार आहे. बरोबर. जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलोना. त्याच्यात इंटरफेअर नाही करू शकत आहे. म्हणून जेवढाही वेळ आहे तेवढा वेळ स्वतः आणि माझं कुटुंब आनंदात राहतंय की कसं राहतंय, जबाबदारी माझी. बरोबर. म्हणजेच काय, स्वतःच्या आनंदाचा जो रिमोट आहे कोणाकडे द्यायचा आहे. स्वतःकडे की आपल्याकडे. आपल्याकडे द्यायचा आहे. ऍक्च्युली तो रिमोट आपण कोणाला दिला आतापर्यंत. दुसऱ्यांना दिला. कोणी येऊन काही बोलून जातंय ते मनावर घेऊन टेन्शन घेऊन बसतोय. रिमोट दुसऱ्यांकडे. तो रिमोट काढायचा, आपल्या हातात घ्यायचा. स्क्रीन कुठे आहे. सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. त्याचा रिमोट आपल्या हातात घ्यायचा आहे. हे वाक्य लिहून घ्यायचं. माझ्या आनंदाचा रिमोट माझ्या हातात हवा आहे. हे जसं जसं आपण वाचू ना तेव्हा आठवतं. जेव्हा जेव्हा यू गो थ्रू दॅट नोट्स तुम्हाला का रे हे शिकवलेलं हे वाक्य आता अरे माझ्या लक्षात नाहीये, हे मला बघायला पाहिजे. माझ्या आनंदाचा रिमोट मला जगाकडे द्यायचा नाहीये, तो मला माझ्याकडे ठेवायचा आहे. स्वतःकडे ठेवायचंय. येस. हे ज्या दिवशी शिकलो ना मग दुसरे काहीही बोलो फरक पडणं बंद होईल. ओके. आता पुढे जाऊ की रेकी म्हणजे काय. कोणाला इथे माहिती रेकीचा काय थोडा तरी अंदाज आहे. असे पण असतील ना की ज्यांना माहिती ऑलरेडी की रेकी म्हणजे काय. एनिवन.
काय आयडिया आहे? औष्णिक ऊर्जा. कोणती ऊर्जा? औष्णिक ऊर्जा. औष्णिक. ओके. आणि आपण जे काही म्हणजे आपल्या आरोग्यासाठी जे काही हिलिंग देतो ते ऊर्जेवाटे ब्रह्मांडाशी जोडून आणि आपण स्वतःशी जोडले जातो ते म्हणजे येस. रेकी. ओके. तुम्हाला जे काही युनिव्हर्सल माहिती ऊर्जा, युनिव्हर्सल ऊर्जा. युनिव्हर्सल ऊर्जा. ओके. कॉस्मिक एनर्जी ला एका ह्याच्यात म्हणजे काय बोलतात त्याला, एका जागेवरती हे करणं आणि कोणाला आपल्या स्वतःला हिलिंग किंवा मग दुसऱ्यालाही ती देणे. ओके. चांगलं. सगळ्यांनी बरोबर उत्तर दिली मला आहेत. वाटतं स्वतःचं व्हायब्रेशन आणि युनिव्हर्स मधल्या तरंग किंवा ज्या व्हायब्रेशन्स असतात त्या मॅच करण्याचा प्रयत्न करणं. ओके. प्रत्येक जण पार्टली प्रत्येक फॅक्टर मध्ये सगळे बरोबरच आहेत. परफेक्ट बोललात सगळे. आता आपण बघूया कोणतीही नवीन गोष्ट शोधायची असेल. आजकाल आपण कुठे जातो? गुगल. गुगल बाबा. चला गुगल बाबाला जाऊया. सोशल मीडियाचा वापर करतो आपण. ओके. ते गेला असेल. तर रेकी कशी करावी? दिसते सगळ्यांना स्क्रीन? हो. आता हिला विचारलं गुगलला आपण की रेकी म्हणजे काय मराठीमध्ये. रेकी म्हणजे काय? रेकी ही एक जपानी ऊर्जा उपचार पद्धती आहे ज्याचा अर्थ सार्वत्रिक जीवन शक्ती किंवा ऊर्जा. ओके. म्हणजेच काय? सार्वत्रिक जीवन ऊर्जा, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. कोणाचा माईक चालू आहे? आपण जरा बंद करूया. थांबा. माईक बंद करा सगळ्यांचे. तेच करतोय आपण. युनिव्हर्सल लाईफ फोर्स, प्राणशक्ती म्हणजे रेकी. आता हे कळलं. पुढे आपण बघूया रेकी इन हॉस्पिटल्स. बघितलं? रेकी हॉस्पिटलमध्ये दिली जाते. ओके. इंडियन इमेज शोधा जरा याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपण बघू रेकी हॉस्पिटलमध्ये दिली जाते. ओके. इमेजेस वरून कळलं. आता आपण बघू रेकी खरं दिली जाते की नाही. फेक इमेजेस आहेत. रेकी इज अन इन्क्रीजिंग कॉमन नॉन इन्व्हेजिव्ह कॉम्प्लिमेंटरी थेरपी. काय आहे? एक सपोर्टिव्ह सिस्टीम आहे. कॉम्प्लिमेंटरी थेरपी आहे जी ओव्हर 800 पेक्षा जास्त US हॉस्पिटल्समध्ये यूज केली जाते ऍज अ होलिस्टिक अप्रोच म्हणून. अशा विविध देशांमध्ये हॉस्पिटल्समध्ये रेकीचा वापर केला जातो. ओके. यू कॅन सी ओव्हर यू. याच्यावरती पूर्ण व्हिडिओ सुद्धा आहे. ठीक आहे. आता पटलंय रेकी आहे. गुगल बोलतोय म्हणजे आहे, कुठे ना कुठे चाललंय, यूज होते आहे. रेकी जर हॉस्पिटलमध्ये यूज होते मग रेकी अंधश्रद्धा असू शकते का? नाही. नाही. हा डाऊट इथे क्लिअर झाला. मी काल म्हटलेलं आपण बघणार आहोत रेकी काय नाही. रेकी काय आहे त्याच्यापेक्षा रेकी काय नाही हे जाणून घेणं आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे, कारण त्याच्याबद्दल समज आहेत आणि गैरसमज पण तेवढेच आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू क्लॅरिफाय रेकी अंधश्रद्धा आहे की नाही. कारण जो हॉस्पिटल्समध्ये यूज होते डॉक्टर्स कडून किंवा जे होलिस्टिक अप्रोच करणारे थेरपिस्ट आहेत, हीलर्स आहेत, त्यांना म्हणजे बाय डिफॉल्ट तिथे अपॉइंट केलं जातं. लाखो रुपये त्यांना पगार आहे मंथली हीलर्सला, आपल्या देशात नाही बाहेरच्या देशांमध्ये. म्हणजे अमेरिका पकडा, त्याच्यानंतर लंडन आहे, रशिया आहे, चीन आहे, जपान, हे सगळे प्रगत देश आहेत. ह्यांच्या हॉस्पिटल्समध्ये जर रेकी हीलर्सला अपॉइंट केलं जात आहे याचा अर्थ रेकी कुठे ना कुठे काम करत आहे. इट इज नॉट फेक. बरोबर. पण आता ह्याच्यामध्ये कुठे इंडियन इमेज दिसली नाही आपल्याला, इंडियन लेख नाही दिसला कुठे. मग रेकी ही बाहेरून आली का? रेकीचा जन्म उगमस्थान आहे ते म्हणजे आपलं भारत, सनातन धर्म आपल्याकडेच आहे, जे आपण बाजूला सारले आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. आक्रमण झाली, मुघल आले, इंग्रज आले,
भीतीपोटी काही जबरदस्तीने सगळ्या जे लेख होते, वेद होते, आपले ग्रंथ होते ते बाजूला गेले. आपण त्यांच्या कल्चर अडॉप्ट केलं. आता आपल्याला सवय झालेला आहे बाहेरून जो घास येईल तो आपण खातो चांगलं समजून. आणि स्वतःच्या गोष्टींमध्ये आपण काय मागतो? प्रूफ कुठे? हे जर बाहेरची बोलले तर त्यांना प्रूफ नाही विचारत आपण. ही कुठे ना कुठे आपल्या प्रत्येकाची चूक आहे. आणि चूक आहे असं पण बोलून चालणार नाही, कारण की वर्षानुवर्षाचा हा पण एक पॅटर्न तयार झालेला आहे ना. तो ब्रेक करायला वेळ लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता सुरुवात तरी झालेली आहे. आता आपण जेव्हा बघतो तेव्हा इंडियामध्ये हॉस्पिटल्समध्ये यूज होते का? इमर्जिंग आहे. जस्ट सुरुवात झालेली आहे. आता कुठे सगळ्यांना कळतंय रेकी आहे, अस्तित्वात आहे, त्याचा यूज काय आहे, हे सगळं आता लोक शिकायला लागले आहेत. ओके. आता आपण बघितलं रेकी अंधश्रद्धा नाही, कुठे कुठे यूज होते हे आपल्याला कळलं. तर इंडियामध्ये रेकीला मान्यता आहे का? ऑफिशियली प्रॅक्टिस करायला अजून मान्यता नाही. इमर्जिंग आहे ती गोष्ट. हे तुम्ही पाहिजे गुगलवरती जाऊन बघू शकता. मग रेकी शिकवली जाते का? हो. आपले कोर्सेस चालू असतात, ऑनलाईन कोर्सेस आहेत, ऑफलाईन कोर्सेस आहेत. प्लस मॅडम कशा आहात? व्हेरी गुड, छान आहे. तर रेकी आपल्या इंडियामध्ये कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीमध्ये एक ऑल्टरनेटिव्ह थेरपीचा पाठ म्हणजे योगा आणि नॅचरोपॅथीच्या पाठमध्ये रेकी हा विषय म्हणून शिकवला जातो. त्याच्यानंतर सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये MSc इन रेकी शिकवली जाते. सनराइज युनिव्हर्सिटी आय थिंक राजस्थानमध्ये आहे. त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या ग्लोबल युनिव्हर्सिटीज सुद्धा आहेत इंडियामध्ये, ते PhD इन रेकी सुद्धा देतात. ओके. ह्याचा अर्थ रेकी शिकवली जाते, खरी आहे. आपल्या अथर्ववेदामध्ये रेकीचा उल्लेख आहे. रेकीचा उल्लेख आहे. आपण सिरियल्स बघितल्यात ना, महाभारत बघितले, रामायण बघितले प्रमोद सर? बघितले. त्याच्यामध्ये रेकी होती ना? एक सेकंड, एक क्वेश्चन आलाय. ओके. आता एक क्वेश्चन आहे, रेकी प्लॅसिबो इफेक्ट आहे का? रेकी हॉस्पिटलमध्ये दिली जाते असं तिथे म्हटलेलं, बरोबर? पेशंट अजून शुद्धीवर नाहीये. समजा पेशंट कोमामध्ये, त्याच्यावर प्लॅसिबो इफेक्ट कसा येणार? येऊ शकतो? रेकी प्लॅसिबो येऊ इफेक्ट शकतो आहे ना. का? आपण जरी वारंवार ब्रह्मांडाला मागितलं तर ब्रह्मांड ते देतोच, त्यामुळे ते येऊ शकतं ना. नाही, प्लॅसिबो क्वेश्चन काय होता, रेकी प्लॅसिबो इफेक्ट आहे का? प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे माहितीये काय, की कधी कधी काय असतं की आपण फक्त मेंटली मानतो की हे माझ्यावरती काम होणार आहे. एकदा मेंटली तयार झालो की ती गोष्ट आपल्यावर काम करायला लागते. मग औषधांच्या ऐवजी जर त्याचं ऑल्टरनेटिव्ह काहीतरी दिलं, वेगळीच गोष्ट पण ती औषध म्हणून सांगितलं. एखादा समजा आई जेव्हा एखाद्या मुलगा जेवत नसेल तर त्याच्याऐवजी त्याला तीच गोष्ट पण वेगळ्या फॉर्म मध्ये देते. त्याला वाटतं की ही मीच खाते तीच बरोबर गोष्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर इफेक्ट होणार. प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय? औषधांच्या ऐवजी जर आपण त्याला बोललो एक चॉकलेट दिलं आणि बोललो हे औषध म्हणून खा आणि त्याला इफेक्ट आला, मग त्याला बोलणार प्लॅसिबो इफेक्ट. कळते? मग रेकी करताना गैरसमज असा आहे की रेकी प्लॅसिबो इफेक्ट आहे, कारण की जेव्हा पेशंट येतो त्याच्यावर रेकी केली जाते, त्याला वाटतं की मी बरा होतोय आणि तो बरा होतो, तात्पुरता बरा होईल. मग तो रेकीमध्ये आपण जेव्हा केसेस हँडल करतो तेव्हा तुमचे जे डोसेजेस आहेत कोणत्याही इश्यूजचे, समजा एखाद्याला थायरॉइड आहे तर डॉक्टर स्वतःहून ते डोसेजेस हळूहळू कमी करतात, हळूहळू गोळ्या बंद होतात. मग प्लॅसिबो इफेक्ट असेल का? रेकीमध्ये लेवल 2 महत्वाची का आहे, लेवल 2 आणि लेवल 3? कारण तिकडे आपण घरी बसून, जिकडेही तुम्ही आहात हीलर आहे, तिकडे बसून जगाच्या पाठीवर कुठेही कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वस्तूला तुम्ही रेकी देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरज नाहीये की त्या व्यक्तीला माहित असलं पाहिजे की माझ्यावर रेकी दिली जाते. जर त्या व्यक्तीला माहितीच नाहीये तर तो प्लॅसिबो इफेक्ट कसा? व्यसन सोडवायचं आहे त्याच्यासाठी रेकीचा उपयोग केला तर त्या माणसाला सांगून करणार का थांब तुझं व्यसन सोडवतो? नाही. तो प्लॅसिबो इफेक्ट कसा? म्हणून थांबा जरा, 7 दिवस शिका, आपल्याला कळेल. ओके. आता बॅक टू द क्वेश्चन की आपल्या इंडियामध्ये रेकी शिकवली जाते, इथपर्यंत पटलेलं आहे. त्याच्यानंतर रेकीचा अर्थ नेमका काय? रे म्हणजे सार्वत्रिक आणि की म्हणजे जीवन ऊर्जा. त्याची फोड केली आहे, जॅपनीज वर्ड आहे म्हणून 2 वेगळे शब्द त्यांच्या वरून खाली लिहितात ते लोक. रे की काय? रे म्हणजे काय?
सार्वत्रिक. किंवा आणि विश्वातील. जीवन ऊर्जा, प्राणशक्ती. मग त्याला जीवन ऊर्जा बोलतात, जीवनशक्ती, प्राण ऊर्जा, प्राणशक्ती, काहीही. एकूण काय, आपल्याला चेतना देते ती आपल्याला चालवते आणि ती सगळीकडे अवेलेबल आहे. कुठं आणखी गैरसमज आहे, रेकी. असे 2 वर्ड्स आहे, एक जॅपनीज आहे, एक फ्रेंच आहे. त्यातला आपण जे शिकतोय तो जॅपनीज शब्द आहे, जॅपनीज वर्ड आहे. त्याचा अर्थ आहे स्पर्श चिकित्सा पद्धती. जपानी स्पर्श चिकित्सा पद्धती ही आपण शिकतो. त्याला जपानी शब्दाला रे आणि की एकत्र करून रेकी झाला. दुसरा जो रेकी हा शब्द आहे त्याची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे. तो फ्रेंच वर्ड आहे आणि त्याचा मिनिंग आहे ते म्हणजे एखादा आता समजा आतंकवादी आहे, ते लोक येऊन एखाद्या जागेची रेकी करतात. रेकी करतात म्हणजे काय, त्या जागेची शहानिशा करणं, अवलोकन करणं. बरोबर. बिझनेस एस्टॅब्लिश करायचा आहे तर ते लोकेशन आपण निवडणार. मॅडम त्याच्या आधी एक तर मिनिट, जाऊन हा शब्द आहे ना, हा रेकी केली. इथे काश्मीरमध्ये आता जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा हा शब्द वापरला होता, त्यांनी त्या भागाची रेकी केली असं. हो हो हो. काश्मीरमध्ये मागच्या वर्षी जेव्हा हल्ला झाला, ते येस येस. पर्यटक गेले होते, त्यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा हा शब्द न्यूज मध्ये खूपदा वापरला गेला, त्यांनी रेकी केली त्या भागाची. तर ती रेकी म्हणजे फ्रेंच वर्ड. तिकडे जाऊन त्याची शहानिशा करून येणं. एखादा बिझनेस एस्टॅब्लिश करायचा आहे तर लोकेशनची आधी रेकी केली जाते. इथे चालेल की नाही, सोर्सेस अवेलेबल आहेत की नाही, रिसोर्सेस किती, कसं होईल काय, ह्याला बोलतात रेकी करणं. तो फ्रेंच वर्ड आहे. त्याची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे, RECCEE काहीतरी. आणि हा जो आपला आहे दॅट इज मॅडम तो जपानी त्याचं शब्द आहे. स्पेलिंग काय, त्या रेकीचं स्पेलिंग काय ना? दाखवते तुम्हाला, थांब. त्याचा मिनिंग पण दाखवू आपण. गुगल बोलला की आपल्याला लगेच पडतं. हे बघा, इनफॉर्मल चीफली ब्रिटिश टर्म फॉर, याचं एक्सप्लेनेशन कुठे गेलं. हे बघ, सर्वे इन्व्हेस्टिगेशन कळलं ऑफ द एरिया, म्हणजे गॅदर करणं, सर्वे करणं एखाद्या लोकेशनचा, दॅट इज रेकी. हे बघा, फिल्म मेकिंगसाठी, इव्हेंट प्लॅनिंगसाठी, मिलिटरी जनरलसाठी, या सगळ्या गोष्टीसाठी जी रेकी केली जाते एखाद्या जागेची त्याला बोलतात रेकी. RECCE. RECCE. येस. त्याचं प्रोनाऊन्स पण वेगळं आहे बहुतेक ना, रेकी आणि रेखी. आपण शिकतो ते मला वाटतं रेखी आहे. पण बोलताना आता सगळेजण प्रोनाऊन्सिएशन कडे ध्यान नाही देत. इट इज रेकी. मराठीमध्ये लिहिताना रेकीच लिहावं लागणार. करेक्ट. बरोबर. त्यामुळे जेव्हा न्यूज मध्ये येतं, हिंदीमध्ये येतं, मराठीमधून येतं तर रेकीच बोलणार आपण. मग शिकवताना आपण रेकीच बोलणार. बरोबर. तेव्हा उकार हा आहे का उकार तो आहे आपण बघत नाही. ठीक आहे. त्यामुळे मग कन्फ्युजन क्रिएट होतं आणि मग गैरसमज सुद्धा येतात. रेकी इज व्हाईट मॅजिक. ओके, इट इज मॅजिक तर मॅजिक. चमत्कारिक रिझल्ट आले तर चमत्कार. आता कळले 2 रेकीमधला डिफरन्स काय आहे. या रेकीच्या साह्याने आपण ज्या 5 गोष्टी आहेत ते आपण अचीव्ह करू शकतो. अशी साधनं रेकीमध्ये आहे, टेक्निक्स रेकीमध्ये शिकवल्या जातात आणि त्याचा वापर करून आपल्याला जे अचीव्ह करायची गोष्ट आहे, नैतिकतेचं पालन करून वी कॅन अचीव्ह. ओके. काय त्याच्यामध्ये एकच अट आहे, ते म्हणजे नैतिकता आपली सोडायची नाही. स्पर्श चिकित्सा पद्धती. नेक्स्ट आहे, कोणत्याही नकारात्मकतेला इथे थारा नाही. कोणत्याही नकारात्मक गोष्टी आपण रेकीच्या माध्यमातून करायच्या नाहीत. कारण जे बीज रोवू तेच रिटर्न येणार आहे. निसर्गाचा नियम आहे. मग ही ऊर्जा पण निसर्गाची आहे, ती त्याच्याच नियमाने वागणार. त्यामुळे आपण चुकीचं करू शकत नाही. आणि केलं तरी मग त्याच्या परिणामासाठी आपण तयार राहायचं. बरोबर. त्यामुळे नकारात्मक गोष्टींना इथे थारा नाही. आणि जर कोणी असं शिकवत असेल तर त्याला टाटा बाय बाय. हे पण माहित असणं गरजेचं आहे. ओके. हे मी नंतर सांगेल, त्याचं आपण जरा बघू. तर मेन काय आहे, मेरा मंगल तेरा मंगल जन जन काम. सुरुवात माझ्यापासून करावी लागेल. ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, स्वतःपासून करायचं. मेरा मंगल केलं तर आपण शांत होऊ, मग तेरा मंगलचा विचार करू आणि नंतर मग समाजाचा विचार करू. रेकीमध्ये सेकंड लेवलला आपण ऊर्जेच्या साह्याने ह्या निसर्गाला पण कसं हील करायचं हे पण आपण शिकवतो. डेली प्रॅक्टिसेसमध्ये आपण निसर्गाला सुद्धा ऊर्जा पाठवतो. एवढं ग्राउंडिंग आणि एवढं ग्रॅटिट्यूड आपण ठेवायचं आहे. ग्राउंडिंग पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, मग त्या रेकीचा उपयोग.
आणि हे डेली प्रॅक्टिसेस मध्ये आम्ही करायला सांगतो, जेणेकरून दर दिवशी तुमची ग्राउंडिंग होणारच आहे. म्हणून 24 आवर्सचं प्लॅनिंग. ओके, कळलं? तर इथे कोणत्याही नकारात्मक गोष्टींना थारा नाही. रेखेचा अर्थ कळला. नेक्स्ट आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये याला शिकवलं जातं. आता ही जी रेखी आहे ती कुठून इन्व्हेंट झाली? जपानी डॉक्टर मिकाओ उसुई यांनी काय केलं, रेखीला रिडिस्कवर केलंय. रिडिस्कवर हा शब्द वापरला मी, रिडिस्कवर केलंय किंवा रिइन्व्हेंट केलेला आहे. ओरिजिन कुठे? सनातन धर्मामध्ये. ओके, पण ती सगळ्या देशांमधून जाऊन मग पुन्हा आपल्याकडे आली आहे. तर आपल्या आधी बाकीच्या देशांमध्ये ती आधी प्रचलित झाली आणि वेगवेगळ्या नावाने ओळखली गेली. ही जी आहे ती जपानी रेकी चिकित्सा पद्धती. रशियामध्ये तिला बायोप्लास्टिक एनर्जी बोलतात. एकच मिनिट. वेगवेगळ्या देशांमध्ये ही शिकवली जाते. चीनमध्ये तिला ची बोलतात, रशियामध्ये प्लास्टिक एनर्जी बोलतात. त्याच्यानंतर इंग्लिश कंट्रीजमध्ये तिला होली स्पिरिट किंवा होली लाईट बोलतात. आपल्याकडे प्राण ऊर्जा बोलतात. भाषा वेगवेगळी आहे, एनर्जी सेम आहे. ओके, इथपर्यंत समजलंय? आता आपल्या अथर्व वेदामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये याचा उल्लेख आढळतो. आपण ज्या सिरियल्स बघितल्या, महाभारत बघितलं, रामायण बघितलं, त्याच्यामध्ये रेखी होती ना. रेखी प्रत्येक ठिकाणी आहे, त्या काळात पण असेल. सिरियल्स मध्ये बघितली सुद्धा आपण. कुठे बघितली नेमकी? श्रीकृष्णाने जेव्हा कुब्जा दासीच्या पाठीवरून हात फिरवला, तिला उपचारित केलं. हो बरोबर. हो. स्पर्शाने केलं ना, स्पर्श केला. आपण ते कॅप्चर नाही केलं की स्पर्श केला होता. त्यांनी काय जादू केली असेल तर स्पर्श करायची काय गरज, डायरेक्ट केली असती. बरोबर. त्याच्यानंतर रामांनी काय केलं? अहिल्याला दगडातून शापमुक्त केलं. स्पर्शानेच केलं. मग स्पर्श विद्या त्यांनी वापरली नाही का? मग कुठे ना कुठे त्याचा अंश, त्या दोघांचाही अंश आपल्यामध्ये आहे ना. आणि मग ही एनर्जी आपल्यामध्ये पण आहे. ते बोलले का तुम्ही वापरू नका, मीच वापरेन, मी देव आहे. देवाला पण ह्युमन फॉर्म मध्ये अवतार घ्यावा लागला पृथ्वीवरती. बरोबर ना. म्हणून मग रामायण महाभारत घडलं. मला पहिला प्रश्न पडायचा, मोस्टली सगळ्यांना प्रश्न, देव आहे, काय गरज आहे रामायण आणि महाभारत, वरतूनच काहीतरी करायचं होतं ना, कशाला आला खाली? पण त्याच्यामध्ये रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ना पृथ्वीवरती आल्यावरती, ते फॉलो करूनच गोष्टी कराव्या लागतात. बरोबर आहे. नाही त्याने वरी बसून चक्र फिरवले असते. मला तो अभंग आठवत नाही, ज्या अभंगामध्ये एक आहे की देव पण बोलतोय की पृथ्वीवरती सगळं सुख आहे, मला पृथ्वीवरती येऊ दे आणि सुख उपभोगू दे, मला ह्या वैकुंठामध्ये काही इंटरेस्ट नाही आता. म्हणून देवालाही मोह आहे पृथ्वीवरती जन्म घेण्याचा. आपण तर आयते आलो जन्माला, मग का नाही करत आहे? करायला पाहिजे. विचार करण्याच्या गोष्टी येथे आपण सहज सोडून देतो सहजपणे. खूप लॉजिकल आणि खूप डीप मिनिंग आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आपल्याला फक्त वरवरच्या आपण ना असे फक्त वरचं जगतोय. आतला जो गाभा आहे तो समजला ना, मग खरं जीवन कळलं आणि मग आपण रोज हसत जगू. समोरच्यावरती राग येणं बंद होणार आहे. कारण की आपल्याला काही दिवसांनी जेव्हा चक्र सिस्टीम आपल्याला कळेल, आपल्याला हा जो बेस कळला ना सबकॉन्शियस माइंडचा, समोरचा असा का वागतो याचं उत्तर आपण देऊ. किती प्रश्न असेच सॉल्व्ह होतील. बरोबर आहे. आता पुढचं आपण बघू की रेखी लेव्हल 2 आणि लेव्हल 3 मध्ये काय आहे. तर पुढे आहे ते म्हणजे आता लेव्हल 2 ला गेल्यावरती आपली जी कॅपॅसिटी होते, आता लेव्हल 1 मध्ये कॅपॅसिटी आहे 10%. एक सेकंड, खिडकी बंद कर.
लेवल 10 मध्ये आपलं अट्युनमेंट नंतर जी कॅपॅसिटी होणार आहे उपचार करण्याची ती 10% असणार आहे. लेवल 2 मध्ये आफ्टर अट्युनमेंट ती कॅपॅसिटी होणार आहे 40%, म्हणजे 40% जागृती होणार प्लस शक्तिपात होणार, प्लस त्याच्यानंतर थर्ड लेवलमध्ये ती जागृती किंवा ती ऍक्टिव्हेशन असणार ते 100% असणार आहे. म्हणजे तुमची उपचार करण्याची कॅपॅसिटी असणार आहे ती म्हणजे 100% आफ्टर थर्ड लेवलचं अट्युनमेंट. तर ह्याच्यामध्ये फरक काय आहे? आता समजा आपण बोललो की शक्तिपात म्हणजे काय, एक प्रश्न मगाशी आलेला, शक्तिपात म्हणजे काय, शक्तिपातचा अर्थ काय? एक ग्रँड मास्टर त्याची जबाबदारी काय असते ते म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो आईच्या उदरामध्ये असताना आपल्याला स्वतःची मी कोण आहे माहित असतं. बाहेर आल्यावरती नाळ कापल्यावरती आपण कोण आहे ते आपण विसर पडतो. ओळख आपल्याला कोण देतं? इतर आई वडील देतात, समाज देतात, बाहेरची माणसं सगळे आपल्याला ओळख देतात, बरोबर, आणि त्या ओळखीनुसार आपण वागत असतो. पण स्वतः आपण कोण आहे आपल्याला काय माहित नसतं. त्याच्यानंतर मग काय येणार? समाज आला, संस्कार आले, वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेस आल्या, इव्हेंट्स आले, त्याच्यानंतर घटना घडल्या, जबाबदाऱ्या आल्या, ताणतणाव आला, शिक्षण आलं, वेगवेगळ्या गोष्टी आल्या आपल्याकडे आणि ती माया तयार झाली. आणि या मायाच्या नादामध्ये काय झालं, जे स्वतःचं नॉलेज होतं आतमध्ये ते हळूहळू हळूहळू फेड होत गेलं आणि पूर्ण विसरलो. हे जे कनेक्शन होतं ते डिस्कनेक्ट झालं. टाळू आधी नरम असते ना, हळूहळू बनते, हळूहळू आपण त्याच्यातून बाहेर पडतो. मी कोण आहे, काय आहे, कशाला आलोय, नुसतं उठतोय, करतोय, खातोय, झोपतोय, उठतोय, करतोय, खातोय, झोपतोय. ह्याच्या पलीकडे आपण डोकावूनच बघत नाही की अजून काय आहे का मला करायचं. आणि हे जे करतोय ते कोणीतरी सांगितलंय त्या हिशोबाने करतोय, स्वतःचं डोकं लावून काहीच करत नाही. परफेक्ट आहे. हे शक्तिपातानंतर काय काम आहे एखाद्या ग्रँड मास्टरचं, जबाबदारी आहे ती म्हणजे जे तुटलेलं कनेक्शन आहे ते पुन्हा जॉईन करायचं आणि जो प्रवाह बंद झालेला आहे तो सुरळीत करायचा. कळलं? एखाद्या पाईपामध्ये कचरा अडकला तर काय करणार, तो कचरा बाजूला करणार आणि पाण्याचा प्रवाह सुरू होणार. ब्लॉकेजेस बाजूला करायचे म्हणजे शक्तिपात. काहीतरी हेवी वर्ड म्हणून शक्तिपात आपल्याला वाटतो, पण काही नाही. ते जे तुटलेले कनेक्शन आहे ते पुन्हा प्रस्थापित करायचं. तुमचा ऊर्जेचा फ्लो तुम्ही हार्नेस करू शकता आणि त्याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये रेकीच्या टेक्निक्स वापरून करायचा आहे. आणि मग त्याच्यासाठी मग तुमचं फिजिकल काही एलिमेंट्स असतील, फिजिकल इश्यूज असतील, आपल्या भावनिक असतील, इमोशनल असतील, फायनान्शियल असतील, रिलेशनशिप, जे काही तुमचे फॅक्टर्स आहेत त्याच्यामधले प्रॉब्लेम्स, ब्लॉकेजेस बाजूला करायचे आणि ज्या पाहिजे आहे त्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत. आणि मग पुढचा प्रवास आहे स्टेप बाय स्टेप. सो यू अंडरस्टँड व्हॉट इज अट्युनमेंट किंवा शक्तिपात म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. काही जादूटोणा करत नसतो आम्ही. आधी असं वाटायचं, कारण काय व्हायचं, पहिल्यांदा एक तर लाईट्स वगैरे नसायच्या किंवा त्याच्यानंतर पण युट्यूब अवेलेबल नव्हतं, पॉडकास्ट नव्हते, इन्फॉर्मेशन नव्हती. त्यामुळे शक्तिपात असं वाटायचं एका बंद रूम मध्ये काहीतरी चाललंय, बाहेरच्या वाटायचं काहीतरी चाललंय. काय चाललंय? दुसऱ्या लोकांना आतमध्ये एंट्री नसायचे, कारण की तो एनर्जीचं डिस्टॉर्शन होणार ना, हे एवढंच कारण. म्हणून हे गैरसमज तयार झाले. आता इन्फॉर्मेशनचे सोर्सेस आहेत म्हणून क्लॅरिफाय होतंय, सगळी धूळ झाडली जाते की हे खरं आहे, म्हणून काही दुसरी गोष्ट नाही. ओके, स्वतःचीच गोष्ट पुन्हा मिळवते, बाकी काही करत नाही. आणि हेच अवघड आहे. ठीक आहे. तर रेकी, आता हे एक गोष्ट घेऊन घ्या की रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. रेकी शिका अथवा नका शिकू, प्रॅक्टिस करा किंवा नका करू, रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. कसं काय? जेवढं जास्त इंटेन्शन प्युअर आहे, स्ट्रॉंग आहे, रिझल्ट तसे स्ट्रॉंगली येणार. म्हणून रेकी आपल्या इंटेन्शन वरती खूप डिपेंडेंट आहे, आपल्या इंटेन्शन वरती ती काम करते. आता दुसरा प्रश्न आहे, समजा रेकी शिकली नाही तरी पण ही ऊर्जा आपल्या अस्तित्वात आहे, मग आपण वापरतो का डेली लाईफ मध्ये? वापरतो. कसं वापरतो? स्पर्श आहे. एखादा बाळ रडत असेल, आईच्या कुशीत गेल्यावर शांत का होतं? स्पर्श आहे कुठे ना कुठेतरी. आपण ब्लेसिंग देतो, म्हणजे आपल्या मुलांना वगैरे आपण ब्लेसिंग आपल्या मुलांना ब्लेसिंग देतो. दॅट इज इंटेन्शन, टू गिव्ह इंटेन्शन. ओके, ब्लेसिंग आपण बोलतोय, इंटेन्शन देत आहे. रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन, बरोबर. आता ही पण रेकीचा प्रकार झाला, आपण म्हणून बोलले रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. जेव्हा आपण आशीर्वाद देतो, काय बोलतो, तुझं कल्याण हो, आणि त्या मुलाचं कल्याणच होणार.
सो रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. जिजामाता जेव्हा शिवाजी महाराजांना बोलले तुम्ही राजेच होणार आहे, काहीही करा, लहानपणापासून राजे हा शब्दच वापरला. अचीव्ह झालं. त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फ्रेमिंग झाली, पॅटर्न तयार झाला, आपल्याला स्वराज्य करायचंय. मग अचिव्हेबल आहे गोष्टी. अडथळे येणार पण तो साथीला असणार. म्हणून घडवून दाखवलं ना. काल आपण तेच बघितलं, 24 तास त्यांच्याकडे पण होते. सबकॉन्शियस माइंडचा प्रोग्रामही वेगळ्या पद्धतीने केले गेलेलं. हेच आपण आपल्या मुलांसोबत करू शकतो. सुरेखी इथे पण आहे. आपण डेली लाईफमध्ये यूज करतोय, पण त्याची इंटेन्सिटी वाढवायची आहे. त्याच्यामध्ये टेक्निक्स यूज करून आपल्याला अचीव्ह ज्या गोष्टी करायच्या आहेत नैतिकतेने, त्या अचीव्ह करायला सुरुवात करायची. म्हणून रेकी काम करते. कितीतरी सेलिब्रिटीज आहेत जे रेकीचा उपयोग करतात. काही सांगतात, काही नाही सांगतात. हेमा मालिनीचं इंटरव्ह्यूज बघा. तिने सांगितलं आहे म्हणून तिचं नाव घेऊ शकते, काही नाही सांग. पुढे आता आपण बघणार आहोत रेकीची 5 तत्वे. त्याच्यामध्ये आधी आपण बघितलं की अथर्ववेदामध्ये रेकीचा उल्लेख आहे. गौतम बुद्धांच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख आहे. आता त्यांचे अनुयायी किंवा कोणत्या महर्षींचे जेव्हा अनुयायी किंवा ते स्वतः जेव्हा फिरायचे जंगलात वनोवनी फिरायचे, तेव्हा काय हॉस्पिटल सोबत घेऊन फिरायचे की वैद्याला घेऊन फिरायचे? तेव्हा काम काय करायचे? तंत्र, मंत्र, यंत्र. रेकी काम करायची ना, ते स्पर्श चिकित्सा काम करायची तेव्हा. की तिथे जागोजागी जंगलामध्ये वैद्य उपलब्ध होते? नव्हते. हॉस्पिटल्स होते, क्लिनिक्स होते? नव्हते. मग तेव्हा काम काय करायचं? तेव्हा ह्याच गोष्टी काम करत होत्या. नंतर मग आयुर्वेदिक आलं, आपलं नाडी परीक्षण आलं. पण हे सगळं त्यांना अंतर्गत गोष्टी कळल्या कशा? हा मुद्दा. आतमध्ये काय चाललंय कळलं कसं? आणि कळलं कसं की हेच औषध याच्यावर लागू होणार? काहीतरी आहे. डायरेक्ट आयुर्वेद असं आलं का वरून पुस्तक नाही आलं, कोणीतरी लिहिलं, कोणाला तरी कळलं आणि मग ते लिहिलं. मग ते कळलं कसं? सबकॉन्शियस माइंड. हळूहळू जेव्हा प्रॅक्टिस होईल आपल्याला पण कळायला समजायला लागेल ती गोष्ट. लेवल 2 लेवल 3 मध्ये माझ्या पर्सनल गोष्टी पण मी सांगते काय होतं, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की एक्झॅक्टली काय काय होतं, कसं कसं असतं, काय काय दिसतं, कसं जाणवतं. ते आपण इथे लगेच सगळे सांगू नाही शकत. तेव्हा आपण केस स्टडी आणि केसेस पण आपण बघणार आहोत. आता आपण रेकीच्या 5 तत्वांकडे. ज्यांनी रेकी रिडिस्कवर केली त्यांनी काय केलं? त्यांनी रेकीचे 5 तत्व दिले. किती दिले? इथे पण 5 आहेत. 5 तत्व दिले. बेसिक तत्व आहेत. तुम्हाला वाटेल काय हे काय तत्व आहेत ते आम्ही रोज ऐकतोय. त्यांनी काय केलं? पुढे त्याच्यासमोर 2 शब्द एक्स्ट्रा जॉईन करून दिले. बोलले आज के लिए. आणि आणखी एक आहे केवल. केवल आज के लिए, ओनली फॉर टुडे. फक्त आजच्या दिवस. पहिलं काय आहे? मी चिंता करणार नाही. केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा. बघा बेसिक आहे. ओके, करून बघ. फक्त आजच्या दिवस करून सांग मला. करू शकतो? आजच्या दिवस तरी करून बघ. असं ह्याला रोज सांगायचं, वेळ बनवून ठेवायचं. आजच्या दिवस तरी करून बघ. मग एक काम कर, अजून 15 दिवस करून बघ. पहिलं तत्व काय दिलं? केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा. कारण की चिंता केल्याने तर काही हासिल होणार नाहीये तुम्हाला, काम तर एनिवेच करायचं आहे. सेकंड तत्व लिहून घ्यायचं. हे तत्व ना आता पूर्ण आत गेले पाहिजेत. लेवल 2 आणि लेवल 3 ला आल्यावरती रिव्हिजन नाही, तिकडे डायरेक्ट काम करायचं. पहिलं आहे ते म्हणजे आज के दिन मैं चिंता नहीं करूंगा. केवल आज के दिन, केवल आजच्या दिवस मी चिंता नाही करणार. सेकंड आहे फक्त आजच्या दिवस मी क्रोध नाही करणार. सगळ्यात अवघड आहे बाबा. कारण तुम्ही बोला असं कसं शक्य आहे, माणूस आहे, राग येणार. रोज नवीन नवीन घटना घडतात, रोज नवीन नवीन माणसं भेटतात. कोणी काहीतरी मला असं टपली मारून जातं, मला राग येतो. त्याच्यावरती सोल्युशन आहे. आता हे ना पुढच्या लेवल 2 लेवल 3 मध्ये हे तुमचं कॉन्स्टंट राहणार आहे. ते म्हणजे कधीही निगेटिव्ह गोष्ट डोक्यात आली, चुकीचा विचार आला डोक्यामध्ये किंवा एखाद्याचा राग आला तर काय करायचंय? आपली जी नाभी आहे ना त्याला कट डिलीट असं क्रॉस कट करायचं. कॉर्ड्स असतात, एनर्जीचे कॉर्ड्स डिस्कनेक्ट करावे लागतात. कॉर्ड डिस्कनेक्शन मध्येच आता कोर्सेस अवेलेबल आहेत कसे कॉर्ड्स डिस्कनेक्ट करायचे. त्याच्यामधलं एक सांगते, जेव्हाही निगेटिव्ह विचार आला, कोणत्याही माणसाचा राग आला, नाभीपासून कॉर्ड डिस्कनेक्ट करा. अदृश्य ऊर्जांचे कॉर्ड आपले कनेक्टेड असतात.
व्यक्तींसोबत किंवा कोणत्याही वस्तूसोबत त्याला आपल्याला डिस्कनेक्ट करावं लागेल. म्हणून नाभीपासून आपला जन्म आहे. 72,000 नाड्या नाभीपासून उत्पन्न होत आहेत. सो डिलीट कट डिस्कनेक्ट किंवा 2 डिलीट कट. हा मंत्र आहे. ह्याच्या पुढे रेकीमध्ये तर आपल्याला प्रोसिजर मध्ये एक त्यातली स्टेप आहे. त्यामुळे हे करायचंच आहे. पुढचं आहे ते म्हणजे राग आला पॉज. माफ तर नंतर करू, आधी पॉज घ्या. कारण काय होतं, आपण रिॲक्शन देतो, रिस्पॉन्ड नाही करत. रिएक्शन आता आपल्याला रिॲक्शन नाही द्यायचे, रिस्पॉन्स द्यायचा आहे. फरक आहे. रिॲक्शन, तू मला मारलंस, मी तुला 2 मारणार, ही झाली रिॲक्शन. रिस्पॉन्स काय आहे, काही क्षण थांबून विचाराचा फिल्टर करून आपण रिॲक्ट करतोय, तो रिस्पॉन्स. हा फरक आहे रिॲक्शन आणि रिस्पॉन्स देण्यामध्ये. त्यामुळे रिॲक्शन नाही द्यायचं. तर जाणून बुजून जरा काही अर्ध्या सेकंडचा पॉज घेऊ शकतो आपण आणि रिस्पॉन्स करा. हळूहळू एवढं सवय होईल की आपल्याला पॉज घेण्याची गरज लागत नाही, रिस्पॉन्सच करत फिरू आपण. प्रॅक्टिस करणं इथे गरजेचं आहे. थर्ड म्हणजे ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. ईमानदारी बेसिक आहे, पण केवळ आजचे दिवस करा असं जर प्रत्येक जण वागला तर ह्या जगामध्ये भ्रष्टाचार नावाला उरणार नाही. पण आपल्याला माहित असून आपण करत नाही. रामराज्य येईल ना, असं कसं रामराज्य येऊन चालेल, कलियुगात रामराज्य कसं येणार असं आपण बोलणार ना, आपण उलट बोलतो. तर बेसिक गोष्टी आहेत की आपल्याला प्रामाणिकपणे राहून कामं करायची आहेत. मग तुम्ही जेवण जरी बनवलं तिकडे आपण विचार, आता प्रत्येकाला कंटाळा येणार, मग ती गृहिणी असो की तीच व्यक्ती महिला बाहेर काम करत असो किंवा तो पुरुष बाहेर काम करत असो, तेच रोज तेच करतो, कंटाळा येणार ना. जबाबदाऱ्या आहेत, पण आपण जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन वाहतोय. तिकडे डिलीट कट नाही करू शकत त्या गोष्टींना, कारण की ते करणं भाग आहे आपल्याला. मग तेव्हा काय करायचं, समजा जेवण बनवतं, कंटाळा आला, एक अभंग लावून ठेवा, एनर्जी स्विच करा पटकन. जेवण बनवतो, खातो, काय आहे, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, यज्ञामध्ये आहुती देतोय आणि ती आहुती चिडून बनवलेल्या अन्नाची दिली तर ते वाढणार आपण प्रत्येकाच्या ताटामध्ये. आता हे जेवणाचं झालं उदाहरण, हे प्रत्येक गोष्टीमध्ये. मग ते तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी काम करा, कुठेही फळ तसंच मिळणार ना आपल्याला. एनर्जी चेंज करा. म्हणून निगेटिव्हिटी आली, कट डिस्कनेक्ट, नाहीतर अभंग लावा, अभंग नाही तर गाणी लावा. एनर्जी चेंज करा. NLP मध्ये मी कोणी आलं, खास करून महिला आल्या, अभंग लावा बाजूला. छोट्या छोट्या गोष्टी आधी सांगतो, त्याच्यानंतर आपण थेरपी करू. स्वतःपासून सुरू करा. ठीक आहे. घराचं वातावरण पूर्ण चेंज करून टाकू आपण. कशाला स्वतःचं करायचं, अख्ख्या घराचं करू. साऊंड थेरपी पण आपण लेवल 3 ला बघू. तर त्याच्या ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके, हे कळलं आपल्याला. नेक्स्ट आता आपण बघू ते म्हणजे चौथं काय आहे, सगळ्या चेतन आणि अवचेतन वस्तूप्रती आदराची, थँक्यूची भावना ठेवायची आहे. मग ती आपण घातलेली चप्पल का असेना, बरोबर. सगळ्यात मोठं थँक्यू तर ऑब्व्हियसली ब्रह्मांडाला बोलायचं आहे, शेतकऱ्याला बोलणं पाहिजे. हे सगळं उठाठेव करतोय पण तोच नसेल तर. या जगातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू आपल्यासाठी आहे आणि आपण त्यांच्यासाठी. को एक्झिस्टन्स आहे. मी आहे म्हणून तू आहे असं नाहीये, तू आहेस म्हणून मी आहे. आपण काय बोलतो, पैसा आहे माझ्याकडे, पैसा आहे, पुरवणारा नसेल तर काय करशील त्या पैशाचं. सफाई कामगार 10 दिवस सुट्टीवर गेला तर काय आपल्या सगळ्यांचं हालत होईल. प्रत्येकाचं काम त्याच्या त्याच्या ठिकाणी महत्वाचंच आहे. मग तो हा निसर्ग असो नाही तर मधमाशी असो, साधी गोष्टी आपल्याला गरजेची आहे. म्हणून सगळ्यांच्या प्रती भावना आहे ती ग्रॅटिट्यूडची. किती सोप्या गोष्टी आहेत ह्या, त्या शाळेत शिकवायला पाहिजे होत्या, बरोबर. आपल्या मुलांच्या प्रती पण थँक्यू बोलले पाहिजे, कारण की IVF सेंटरच्या बाहेर ज्या लाईन लागतात ते बघून आपल्याला नक्कीच वाटेल की अरे मी भाग्यशाली आहे. अशा जेव्हा केसेस येतात, MS लेवल कमी आहे किंवा अजून काय 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 आहेत, लाखो रुपयाचे पूजा घालतात, ट्रीटमेंट सोडा, पूजा घालतात, लाखभर रुपयाच्या पूजा घातलेली आहेत. आम्हीच घालतो.
आता मला सांगा सर, ते ग्रह काय वरतून दुर्बीण लावून बसलेत, थांब तुझ्या ग्रहाच्यावर येऊन बसतो मी. ते ग्रह आपापल्या ठिकाणी व्हायब्रेट करतायत. आपण त्यांच्या हिशोबाने व्हायब्रेट केलं की ग्रह चांगला, बरोबर? म्हणून मंत्र काम करतात. हो, मंत्र का काम मंत्र करतात? काम करतात. व्हायब्रेशन चेंज करतात आपल्या सेल्युलर लेवलवरती जाऊन, हो, बरोबर. बरोबर ना? ग्रह येत नाहीत बरोबर. की थांब आता बघतोय, तू आलास थांब तुझ्या कुंडलीत बसतो, नाही. तो त्याच्या ठिकाणी बरोबर ते लोक चालतायत त्यांच्या व्हायब्रेशनने, आपली व्हायब्रेशन चुकतात. आपण त्यांच्या चांगल्या व्हायब्रेशनला संलग्न झालो की ग्रह चांगला, आपण खाली झालो की तो ग्रह वाईट. म्हणून काय देतात? मंत्र देतात जप करायला. मंत्र. काय देतात शेवटी? आपण आपले व्हायब्रेशन हायर करा तुम्ही. रेकी इथे पण आहे, बरोबर आहे? ट्यूबलाईट आपले सगळे बल्ब ऑन करून, ठीक आहे. लेवल 1 याच्यासाठीच आहे. लेवल 2 मध्ये मग टेक्निक्स. कोणाला काय खात्री आहे? ओके, नंतर बघूया. आता पुढे आहे ते म्हणजे 5th आहे, ते पण सोपं आहे. आपले माता पिता इतर सर्वांचा सन्मान करायचा आहे, रिस्पेक्ट ठेवायचा आहे. लास्ट आहे 5th म्हणजे आपले माता पिता इतर जे काही व्यक्ती असतील त्यांचा आपल्याला सन्मान ठेवायचा आहे, रिस्पेक्ट करायचा आहे. म्हणजेच काय, आपला जोडीदार असो, आपली मुलं असो, प्रत्येकाचा रिस्पेक्ट करूनच पुढे जायचं आहे, मगच रिस्पेक्ट मिळेल. पॅरेंटिंग कोच म्हणून सांगते, मुलांना घेऊन येता ह्याचं काहीतरी करा, आधी तुमचं करा, मग त्याचं बघू आपण. डायरेक्ट दोष देऊन मुलांना मोकळे, अरे त्याला समजत पण नाहीये आयुष्य काय, त्याला काय कळणार आहे आता? समजवा ना. तुमच्या जीन्स मधून आलेला आहे, तेच जीन्स एक्सप्रेस होणार आहे. शांत विचार, हळूहळू. आधी स्वतःवर, म्हणून आधी मी स्वतःवर काम करा. जो काही प्रॉब्लेम असो सॉल्व्ह करू, पण आधी स्वतःवरती काम करायला सुरू करा. कारण की पॅरेंट्स बोलतात मी इन्व्हॉल्व्ह होणार नाही ह्याच्यामध्ये, अरे तुम्हालाच व्हावं लागणार आहे. तिसरा व्यक्ती होऊन 5 दिवस काम करेल, आयुष्यभर नाही तुमच्या मुलासोबत राहणार, तुम्ही राहणार आहात. त्यामुळे रिस्पेक्ट. पुढे आहे आता रेकीची विशेषता काय आहे? तर रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे, नॅचरल हिलिंग प्रोसेस आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाहीये. तुम्ही याच्यासोबत कोणतीही पॅथी किंवा कोणतीही ट्रीटमेंट घेत असाल तर रेकी त्याला सपोर्टच करणार आहे, त्याच्यामध्ये इंटरफिअर नाही करणार. हळूहळू तुम्ही बघाल की जे काही तुमची औषधं आहेत ते स्वतः डॉक्टर त्याची इंटेन्सिटी, त्याचे डोसेजेस कमी करून देतात. हळूहळू गोळ्या असतील त्या गोळ्या बंद होणार, हळूहळू बाहेर पडणार. पण असं नाही तर रेकीची ट्रीटमेंट सुरू केली आहे लगेच गोळ्या बंद करा, नाही. मूळ कारणापर्यंत लेअर वाईज आपण जाणार, थोडासा वेळ लागेल. दॅट डिपेंड्स त्याची इंटेन्सिटी काय आहे, कोणत्या टाईपचा इश्यू आहे, किती वेळचा आहे, ते पुढे आपण बघूच. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, रेकी काय नाही. ओके, रेकी काय नाहीये जे आपण बघितलं, अंधश्रद्धा नाहीये. रेकीला कुठलाही धर्म, पंथ किंवा वर्ग नाही. नॅचरल एनर्जी, ऑक्सिजन विचार करतो का थांब तू हिंदू आहेस तुझ्याकडे जास्त येतो, तू हिंदू नाही आहे तुझ्याकडे कमी येतो? नाही. मग रेकी पण असा विचार नाही करत. म्हणून रेकीला कोणताही जात, धर्म, पंथ, वर्ग असं काही डिस्क्रिमिनेशन नाही आहे. रेकीला तंत्र, मंत्र, संमोहन, राक्षसी विद्या याच्याशी कोणताही प्रकारचा संबंध नाही. असे पण बोलणारे भेटतील, मग त्यांना सांगायचं की संबंध नाही. पुढे असं म्हटलं जातं की रेकी ही जन्मदोष दूर करू शकत नाही. तिसरं काय आहे? असं म्हटलं जातं, असं म्हटलं जातं की रेकीमध्ये जन्मदोष दूर केला जाऊ शकत नाही, पण असेही केसेस अचीव्ह झालेले आहेत की ज्याच्यामध्ये जन्मदोष जो आहे तो रिव्हर्स केला गेलेला आहे. खास करून स्पेशल चाइल्ड केसेस जे असतात, ऑटिझम असतात, असे जे काही त्याच्या कॅटेगरीमधले जन्मदोष आहेत त्याच्यावर सुद्धा काम केलं गेलेलं आहे आणि त्याच्यातून रिझल्ट आलेला आहे. आपण केस स्टडी करू लेवल 2 ला. रेकी मृत्यू नाही टाळ सकती. रेकी जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये इंटरफेअर करत नाही, कारण की ती प्रकृतीच्या हिशोबाने जो आला तो जाणार आहे, अमर नाहीये ना कोणी. त्यामुळे तिकडे इंटरफेअर करायला जर कोणी सांगितलं तर नाही. पण जर त्या व्यक्तीला टाइम आहे, तो वाचणार आहे, आपल्याला अजून इंट्युशन येतं, आपल्याला समजतं की इथे रेकी काम करू शकते, तेव्हा आपण तिथे मदत करायची आहे.
पण जेव्हा बरोबर. कळतं की नाही ही वेळ आलेली आहे तेव्हा इंटरफेअर करायला गेलात तर नाही होणार ते काम. हम्म. ते आपल्याला कळतं हळूहळू प्रॅक्टिसने आपल्याला ते समजतं आणि तसेच केसेस आपण हँडल करतो. अगर कोई व्याधि हद से ज्यादा बढ़ गई हो तो रेकी मदत नहीं करती. पण अशा पण केसेस बघितल्या आहेत की जेव्हा तुमचं इंटेन्शन खूप प्युअर असतं आणि खूप जीव लावून तुम्ही जर करत असाल त्याला घेऊन ना स्वतःची एनर्जीने नाही तर तसे पण रिझल्ट आलेले आहेत, रिव्हर्स झालेले आहेत. ऑटोइम्युन डिसीजेस असतील किंवा अजून पण लास्ट लेवलचे काही केसेस असतात ते सुद्धा रिव्हर्स झालेले आहेत. फॉर्म आपले रिपोर्ट्स आहेत त्याचे. पुढे आहे शस्त्रक्रियेनंतर काढून टाकलेला अवयव नवनिर्मिती होऊ शकत नाही. ऍक्सिडेंट केसेसमध्ये जर काही अवयव गेला असेल त्याची नवनिर्मिती आपण रेखीने ऑब्व्हियसली नाही करू शकत. हे बेसिक ठीक आहे. आता आपण बघूया स्लाइड. पण रेकी फक्त शिकण्याने होणार आहे का? रेकी करण्याने होणार आहे. रेकी शिकून फक्त फायदा नाही. लेवल 1 मध्ये आलो, लेवल 1 शिकली झालं, आता रेकी नाही. रेकी फक्त शिकून होत नाही, रेकी करण्याने येईल, शिकून येणार नाही. कंटिन्युटी. आता आपण जरा स्लाइड बघू, पटकन रिव्हिजन करून घेऊ. स्लाइड जास्त मोठी नाही, फक्त तुम्हाला एक रिव्हिजन साठी. ठीक आहे. तर व्हॉट इज रेकी? युनिव्हर्सल लाईफ. युनिव्हर्सल Yes. लाईफ फोर्स एनर्जी. रे म्हणजे काय आहे? जी सार्वत्रिक आहे, डिवाइन आहे, दैवी आहे, अशी ही ऊर्जा प्राणाला चालू ठेवणारी. रेकी ही काय आहे? जेंटल आहे, सौम्य आहे, नॅचरल पद्धतीने ती यूज केली जाते. इट इज नॉट अ रिलिजन. कोणताही धर्म म्हणजे रेकी नाही, कोणत्याही धर्मापुरती ती मर्यादित नाही. ती मेन आपला जो नॅचरल बॅलन्स आहे तो परत आणून देते. नॅचरल जसे आहोत तसं परत आपल्याला बनवते. म्हणजे मेंटल असो, फिजिकल असो, फायनान्शियल, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट सगळं त्याच्यामध्ये अचिवेबल आहे. रेकी वर्क्स बाय रिमुव्हिंग ब्लॉकेजेस. जे मूळ कारण आहे ते बाजूला करा. नॅचरोपॅथीमध्ये काय शिकवलं जातं? जर तुम्ही मूळ कारण बाजूला केलं तर रोग अपने आप ठीक होने वाला आहे. मग इथे त्याच हिशोबाने काम केलं जातं. एनर्जी फ्लोज टू वेअर इट नीड्स. ती खूप हुशार आहे, आपलं डोकं लावायची गरज लागत नाही. ती एवढी हुशार आहे की तिला माहितीये कोणत्या माणसापर्यंत जायचंय की नाही जायचं, कधी जायचं आहे, किती ड्युरेशन पर्यंत जायचं आहे, हिलिंग करताना किती वेळ हिलिंग करायची आहे, ती रेकी ठरवते. आपण ठरवत नाही, आपण फक्त तिथे माध्यम म्हणून असतो. हे पण एक वाक्य. आपण फक्त माध्यम. कुठे जायचं, किती वेळ हिलिंग होणार, किती वेळ रेकी दिली जाणार, ती स्वतः ठरवते. रेकी कॉम्प्लिमेंट्स मॉडर्न मेडिसिन, थेरपीज, योगा, मेडिकेशन ह्याला काय करतं? कॉम्प्लिमेंट करते. त्याच्यामध्ये ती इंटरफेअर करत नाही. हळूहळू त्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात. अट्युनमेंट प्रोसेस आपण बघितलेली आहे की रेकी काय आहे. हिस्ट्री आपण उद्या बघणार आहोत. इथपर्यंत कळले सगळ्यांना? हो. आता ह्याच्यामध्ये काही डाऊट? नाही. ओके. तर आणखी एक आहे मुद्दा. मी थोडी रेकॉर्डिंग थांब. हो. पण हे वेगळं करायचंय की मेडिटेशन करून काहीतरी अचिव्हमेंट करायचंय. आता साधना पण करतो मी रोज उठून पहाटे, पण त्यात ते मन कॉन्सन्ट्रेट होत नाहीये, म्हणून मग रेकी शिकायचा विचार आहे मला. शुअर. तुम्ही उत्तम हिलर बनाल कारण की तुमच्याकडे ज्योतिषविद्या सुद्धा आहे. त्याची साथ आहे पहिल्यापासून. एवढ्या वर्षाची जी आतमध्ये आहे ना, ज्या आडात आहे तेच पोरात येणार आहे. आणि फक्त मग त्याचा कुंडलिनी जागृत. होणार ना. ते जागृत तेवढं करणं म्हणजे काय? खालच्या चक्रांना तुम्ही जेव्हा हील करत करत वर येणार, ती वर येणार आहे. आणि मग इथून हा जो एक ब्रिज आहे, हा ब्रिज ओलांडला की झालं, विशुद्धी म्हणून आलं वरती. आणखीन एक विचारायचं होतं. आणखीन एक बोला. विचारायचं होतं, म्हणजे रेखी आता आपण रेखी चा लेवल 1 करतोय, पण असं एक असू शकते की रेखीनं आपल्याला चूज केले म्हणूनच आज आपण इथं आलेलो आहे. हो, मी पहिल्याच ह्याला काय बोलले की रेखी अशाच व्यक्तीच्या हातात जाणार ज्याला हा ब्रह्मांडाने अनुमती दिली आहे की तुझ्या हातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहे. त्याच्याच हातात रेखी येणार. जबरदस्ती कोणी नाही करू शकत आहे. ग्रुपमध्ये 400 लोक होते, सगळ्यांच्या हातात रेखी येणार का? नाही. सगळेच व्हायब्रेट नाही करू शकत. बरोबर आहे. आता पुन्हा इथे तुम्ही जी 5 तत्व सांगितली आहेत ती एक चिंता करणार नाही, एक क्रोध करणार नाही,
एक माफ करणार, माफ तिसरा आहे माफ करणार, करणार, चौथं इमानदारीने प्रामाणिक काम राहणार, करायचं. प्रामाणिक राहणार, जबाबदारीने काम करेल आणि प्रामाणिक. प्रामाणिक राहणे. प्रामाणिक प्रामाणिकपणा, प्रामाणिक. चेतन अवचेतन कृतज्ञता. वस्तूंबद्दल धन्यवाद आणि आपल्या धन्यवाद. आई वडील आणि सगळ्यांचा आदर कृतज्ञता. करणे. ग्रॅटिट्यूड. ओके, थर्ड थँक्यू. थर्ड पॉइंट नाही कळलाय मॅम मला त्याच्यातला. कोणता वाला थर्ड? माफ करणार, तत्वांमधला थर्ड पॉइंट. पहिला तत्व काय होता? चिंता नाही करायची, चिंता नाही करायची. क्रोध नाही करायचं, हो. इमानदारीने काम करायचं, ओके. सगळ्यांच्या प्रती आभार हम्म. म्हणजे ग्रॅटिट्यूड, आणि दुसरं आहे ते म्हणजे आदर. ओके. आपण मराठी शाळा म्हणून महत्वाच्या होत्या. दररोज सुविचार लिहायला लिहावं लागायचं ना तिथे. रोजचं सबकॉन्शियस माइंडचं फीडिंग होतं. हो, सुंदर होतं ते. इंग्लिश मीडियम पिढी बरबाद झाली. मॅम तुम्ही ते जे अजून मॅम ऑफिसमध्ये पण लिहितात सुविचार. हो हो, वा, छान आहे मग. ग्रेट. मॅम तुम्ही जे बोलले ते येस, तेजस. निगेटिव्हिटीला कॅन्सल करायचं, ते कसं करायचं जरा Focus सांगा. ते setting. डिलीट जे आपल्या आपलं जे आपल्या नाभी मनात आहे जर ना, काही चुकीचा विचार आला तर नाभी आहे ना, नाभीच्या इथे समजा इथे माझी दिसत नाही तर मी इथून दाखवत, समजा इथे कॉर्ड कनेक्टेड आहे, तर मी काय कराल? डिलीट डिलीट डिलीट, कट 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 करायचे, ऍक्च्युअल मध्ये कट करायचे. ओके, ते केव्हा 2 वेळा करायचं की मॅडम? म्हणजे प्रत्येक 2 वेळा केव्हा बोलायचं करायचं? का? डिलीट डिलीट कट 3 कट. वेळा, 3 वेळा. ओके. डिलीट, मी दाखवते. डिलीट डिलीट डिलीट, कट कट कट. हे केव्हा आता मी करायचं मॅडम? जास्त बोलते. सिंबॉलिक कात्री पण वापरू शकतो, कात्रीचं हे पण सिंबल वापरू शकतो ना. शाब्दिक करायचं ना ताई? हो, शाब्दिक आणि ऍक्शन पण करायचा. डिलीट डिलीट, कट कट कट, डिस्कनेक्ट 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 जेव्हा करायचं आपल्याला. निगेटिव्ह विचार आले तेव्हा का मॅडम? हो, जेव्हा जेव्हाही मनामध्ये तुम्हाला चुकीचे वाटेल विचार आता येईल. घुसतोय आतमध्ये, डिलीट कट डिस्कनेक्ट. निगेटिव्ह विचार. कोणताही निगेटिव्ह विचार असो, कोणाबद्दल आपल्याला द्वेष येत असेल. आपण करायचं. काल ह्या विषयावर चर्चा केली. आज मी ह्याचा प्रयोग पण केला. हा, सांगा मग. व्हेरी गुड. काय म्हणजे झालं? दुपारी असंच झालं. मग तुम्ही काल हेच सांगितलं होतं. एक क्लायंट थोडं म्हणजे हे करत होता. बंद कसं करायचं? मग त्याच्यावर राग काढण्यापेक्षा मी ते तुम्ही सांगितलेला उपचार केला. हे खूप छान वाटलं. म्हणजे हा चला त्याला म्हणजे त्याच्यावर काय राग लागल म्हणजे कसं काही वेळेस मनाविरुद्ध गेल्यावर राग येतोच. आपण सांगितलेलं समोर त्याला नाही समजलं तर तो राग येतोच. हे स्वाभाविक आहे. मग मी त्याला पुन्हा खूप छान समजून सांगू शकलो. म्हणजे तुम्ही रिॲक्शन नाही दिली, रिस्पॉन्स केला. रिस्पॉन्स दिला त्याला आणि रिस्पॉन्स दिला. काल मी खूप छान हेडफोन लावून ऐकलं होतं. आज सगळं शांत आहे म्हणून ओपन ऐकतो. व्हेरी गुड. मदत असं झाली उलट. तुम्ही उपयोग करायला सुरू करा आणि रोजच्या जीवनामध्ये अनुभव घ्या. मला एवढे मेसेजेस कंटिन्यू येतात. नंतर बोलतात मॅडम आम्हाला रिप्लाय नाही केला, मॅडम आमचा फोन नाही उचलला. कधी कधी ते जातात, एवढे येतात की तुमचे खाली खाली निघून जातात. आम्हाला मग शोधावे लागतात. का येतात? काम नाहीये लोकांना. हॅलो. कारण तसे अनुभव येतात आणि मग त्या पद्धतीने रिप्लाय येतात की आज असं वाटलं मॅम हे केलं. असे कितीतरी स्टुडंट आहे, प्रत्येकाची रोज. आणि ते मग टाइम बिम बघत नाही, रात्री पण मेसेजेस असतात. सकाळी उठून मग अशी लिस्ट असते. पत्र लिहितात. पत्र म्हणजे कसं, आता समजा टाईप करता येत नाही, भावना आहेत, कशा पटकन टाईप कर, लिहून काढतात, फोटो काढून पाठवतात. छोट्या छोट्या गोष्टी, आज हजबंड असा वागला, आज असं केलं. त्यांना कुठेतरी व्यक्त व्हायचं असतं. व्यक्त व्हा. थायरॉइडचा प्रॉब्लेम महिलांमध्ये जास्त काय आहे? दाबलेली इमोशन्स. बाहेर पडा, व्यक्त करू शकत नाही. व्यक्त व्हा, लिहून काढा, काही करा, फोटो पाठवा, चालेल. ओके. येस, कोण बोलत होतं? महादेव. बोला. आता पुढला व्यक्ती आपल्या संग निगेटिव्ह बोलला तर आपण त्याचा आभारच मानायचं का? आता काय करायचं, याच्यापाठी लॉजिक काय माहितीये का? जो व्यक्ती आपला खूप राग करतो ना, सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये जेव्हा आपण कसं असतं, माणूस आहे ना, जेव्हा जन्माला येतो त्याच्या वाजली किती 10 मिनिटं गेलो, जेव्हा जन्माला येतो त्याच्या आधी आपण सोल कॉन्ट्रॅक्ट करून येतो. सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असतं, जेव्हा जो व्यक्ती ना आपल्यावर खूप ऍक्च्युली प्रेम आपल्या जवळचा असतो ना, तो बोलतो की ठीक आहे, तुझे कर्म फेडायला मी तुझा शत्रू म्हणून येतो हा पुढच्या जन्मामध्ये.
तेव्हा त्याला जेव्हा तो येतो ना, त्याला आपल्याला आता माहित नाही, पण आता मी बोलते म्हणून आता कळलं आपल्याला, जो आपला शत्रू आहे ना तो ऍक्च्युली आपला बेस्ट फ्रेंड होता. म्हणून त्याला थँक्यू बोलायचं, थँक्यू माझ्या कर्मभोगाला तू मदत करतोयस. बरं. दृष्टिकोन चेंज. बरोबर आहे. आणि त्याला पण माहित नाहीये, त्याला पण सांगायचं, अरे तुला माहितीये का असं असं होतं, आपण गेल्या जन्मात असं होतं, थँक्यू बोल मला. ठीक आहे, बरोबर. ठीक आहे. ऍक्च्युली हेच लॉजिक आहे. नाही तर कर्म फेडले कसे जाणार? पण त्रास होती ना कोण त्याचा. कोण ना कोण माध्यम लागतं. आता रस्त्यावर अचानक ऍक्सिडेंट होणार, काय ठरवलेलं असतं आता मी येणार आहे, तू पण तिकडे ये, मी ऍक्सिडेंट करतो, नाही. गेल्या जन्मात त्याच्या हातून काहीतरी झालं असेल, निमित्त ठरला तो. लॉजिक आहे. प्रत्येक गोष्टी ज्या घटना घडतात ना, लॉजिक असतं, काहीतरी कारण असतं, मूळ असतं. काहीतरी कारण असतं. बरोबर आहे, बरोबर. कळलं, ते ऍक्सिडेंट निमित्त ठरलं. पण ती फिलिंग कंट्रोल करता आली पाहिजे ना त्यावेळेस, ऑन द प्रॅक्टिसने स्पॉट. होणार ना. येस, होणार. आता यांनी कसं आज शिकवलं, सकाळी लेक्चरला होते, दुपारी अप्लाय केलं. अप्लाय करायला सुरू करा आता, रिझल्ट पटापट आहे. मॅडम एक प्रश्न होता, समजा मागच्या जन्मातलं ते असलं, पण मग ह्या जन्मात आता त्रास होणार असा तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा पण मग? थर्ड लेवलला या सांगतो. आता कसं शिकवणार, ते पूर्ण शिकवावं लागेल ना थर्ड लेवलला. ओके ओके ओके, थँक्यू. थर्ड लेवलला सांगू आपण. प्रश्न खूप छान होता पण. तुला प्रश्न विचारले की आम्हाला बरं वाटतं, ऐकणारे आहेत, ऐकत आहेत. ओके, त्यामुळे प्रश्न विचारा. सकाळी एक पण चांगला प्रश्न विचारला, मॅम तुम्ही सेल्फी काढायला काय सांगितलंय? पहिल्या दिवशी सेल्फी काढा, 7व्या दिवशी सेल्फी का काढा? लॉजिक आहेत ना प्रत्येक गोष्ट. आणि मला प्रश्न आवडला, थँक्यू मी म्हटलं विचारला. असे प्रश्न विचारले पाहिजेत. ओके, त्यामुळे प्रश्न विचारत राहा, म्हणजे हे जे आहे ना त्याचं घर्षण होत राहील आणि मग तूप निघेल. बरोबर. डायरेक्ट तूप निघतं का? घुसळण होणं गरजेची आहे, विचारांची घुसळण. ओके, नको ती घुसळण करतोय आणि काय करून ठेवलंय इथे, कबाडा करून ठेवलेला आहे, तिथे पूर्ण आपण त्या दलदल बनवली आहे. घुसळण करा, हळूहळू दुधाचं तूप निघणार आहे. सतसत विवेक बुद्धी, फिल्ट्रेशन, कॉन्शियस माइंडला बाजूला, सबकॉन्शियस माइंड. ठीक. आता हे कुठे शिकायला गेली का कोणत्या युनिव्हर्सिटीने मला शिकवलं? ते एवढी मोठी युनिव्हर्सिटी दिली आहे जन्माला, आपल्याला घातलंय, शिकायचं त्याच्यातून प्रत्येक क्षणात. अनुभवातून शिकतो. आता हे जे बोलते अनुभवातून बोलते, काही इथे स्क्रिप्ट लावली कोणी, हे कोणी आलेलं की हे बोला, हे डायलॉग के नाही, असा प्रश्न आला की असं हँडल कर, असं शिकून झालं तर बघायलाच नको. मग अनुभव काय कामाचे. पण कसं असतं, त्या अनुभवातून तुम्ही जेव्हा तरुण जाताना तेव्हाच बोलू शकता. जावे ज्याच्या वंश तेव्हा कळी. परफेक्ट. हे मला पाठ करून होत नाही, मला खूप प्रयत्न केला, जमतच नाही आपल्याला. ते आतमध्ये असेल तर कसं पटकन येतं ना. ते आता कसं ते रोजचं झालंय ना, रोजचं झालंय. मला वेळ नाही भेटत, म्हणजे असतं डोक्यात की असा ह्या संदर्भाचा काहीतरी आहे, पण तो काय आहे तो वर्डिंगला लक्षात नसतं, काही रोजच्या ह्याच्यात नाहीये ना, पण मिनिंग लक्षात राहतात, ते महत्वाचं आहे. पण तुम्हाला सांगताना फक्त मिनिंग सांगते, मला अभंगाच्या ओव्या नाही ध्यान लागत. ठीक आहे, चालेल. आपण आता उद्या भेटू विथ द सेम एनर्जी टुमॉरो. थँक्यू. सकाळी नाही, उद्या 4 वाजता. सकाळचा आपण आता 4 वाजता केलाय ना, संध्याकाळी 4 वाजता. दोन्ही बॅच अटेंड करतात. उद्या सकाळी 7चा नाहीये का? नाही, उद्या 4 वाजता. आपण तो शिफ्ट केलाय 4 वाजता, कारण की लोक मस्त वोट करतात 7 वाजता आणि उठत कोण नाहीत. 4 वाजता आणि रात्री 9 वाजता, करेक्ट? हो. आम्हाला माहित असतं की सकाळ सकाळ बोलतात ते लोक, उठणार तर नाहीये, तरी पण आपण घेतो 2 दिवस, नंतर आता 4ला या. कारण धावपळ असते ना, महिला असतात, आम्हाला माहित असतं, पण तुम्हाला जेव्हा वोटिंगला देतो तेव्हा त्यांना वाटतं की नाही आम्ही सकाळी, पण ऍक्च्युली सकाळी नाही होत. ओके, वेळ मेन भेटतो. लेवल 1 आहे जो तुम्हाला ना कॉन्शियसली ऐकायचा आहे. लेवल 2 ला आपण पैसे भरलेले असतात, कसे करून येणारच आपण. लेवल 1 ला कसं असतं, माझ्या इच्छेने मी येणार, मग इच्छा केव्हा होणार, जेव्हा मला वेळ मिळणार. कारण की अजून आपण
आपलं कॉन्शियस माइंड पूर्ण रिइम्प्रिंटिंग बाकी आहे, चूक नाही आहे आपली ते. त्यामुळे आम्हाला पण तुमच्या कलेने घ्यावं लागणार ना. तुम्ही म्हणला 7ला, ठीक आहे 7ला घेऊ. 2 दिवस 7ला घेतलं म्हणजे बघितलं, आता 4ला या. ओके, ठीक आहे. आणि लगेच सगळे तयार झाले, हो मॅम 4ला येतो. म्हणजे तुम्हाला 4ला कम्फर्टेबल आहे ना, मग आधीच का नाही बोलला. ठीक आहे, चालेल. तर मग उद्या भेटू विथ द सेम एनर्जी. ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू मॅम. थँक्यू डिअर.